राहुरी नगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आता वातावरण गरम होण्यास सुरुवात झाली आहे। कालच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सर्व उमेदवार आपला प्रभागमध्ये पिंजून काढण्यास त्यांनी सुरुवात केली आहे। प्रभाग क्रमांक 9चे तनपुरे गटाचे अधिकृत उमेदवार त्या अनुषंगाने प्रशांत डवले आपल्या सोबत आहेत। काय सांगाल की आता मतदान जवळ येत आहे, आपली उमेदवारी तनपुरे गटाकडून निश्चित होऊन आपण उमेदवारी अर्ज देखील दाखल केलाय। मतदारांना सामोरे जात असताना एक उमेदवार म्हणून तुमची भावना काय? मी एवढंच सांगू इच्छितो की यापूर्वी सातत्याने इथं तनपुरे साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच नगरसेवक आहेत। तर या आधी इथं सन्मान्य श्री प्रकाशभाऊ नानासाहेब पटेल बोजाडी, त्याचप्रमाणे सौ ज्योतिताई विलासराव पटेल तनपुरे हे इथं नगरसेवक म्हणून यांनी अतिशय चांगलं काम केलं आहे। तर या कामात सांगायचं ठरलं तर आपल्याला यापूर्वी गावात इथं अतिशय सुंदर अशी हायवेला वेस मारण्यात आली आहे। पाण्याची मोठी टाकीचं इथं काम झाले आहे आणि वाड्या वस्त्यांवर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते हे 90% आपल्या इथं पूर्ण झालेले आहेत। जे प्रलंबित प्रश्न आहेत ते आम्ही नक्कीच ते पुढे राहिलेले रस्ते पूर्ण करू। तर भुयारी गटरीचं काम देखील इथे झालेलं आहे, पण गेल्या 4 वर्षामध्ये इथं प्रशासक असल्या कारणाने ते रस्ते नादुरुस्त आहेत आणि आमच्या पुढे जनतेची ही अडचण रस्त्याची सोडवण्याचं आव्हान आहे आणि आम्ही ते नक्कीच पूर्ण करू। तर आमच्या प्रभाग ग्रामीण परिसर आहे आमचा थोडा, तर आमच्या इथं घरकुलांचंही काम प्रकाश भाऊंनी आणि ज्योतिताईंनी अतिशय चांगल्या प्रकारे तनपुरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केलेले आहेत। तर काही अडचणी आहेत, काहींच्या इथं क्षेत्र नावावर नसल्या कारणाने हे घरकुल मिळण्यास थोडी अडचण होत आहे। तर मला प्रशासनाला एवढीच विनंती आहे की यामधला काहीतरी सुवर्ण मार्ग काढून सर्वसामान्याला घरकुल मिळेल असं काहीतरी नियोजन त्यांनी करावं। तसेच साईनगर परिसर आहे, तिथंही ओढ्यांचं पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे। तर मध्ये सन्मान नामदार माजी मंत्री नामदार श्री प्राजक्तदादा तनपुरे यांनी नगरला एक बैठक घेऊन त्या ओढ्यांचं हायवेला जे काम चालू आहे नवीन हायवेचं, त्यामध्ये पुलाचं काम अखंड पुलाचं काम करण्यात यावं असं एक निवेदन त्यांनी देऊन हा प्रश्न त्या निवेदनाच्या मार्गातून नक्कीच सुटेल असं मला अपेक्षा आहे। आणि त्याचप्रमाणे पेंडसे प्लॉट जो आहे तिथे रस्त्याचं अडचणी आहेत, तर आम्ही त्या रस्त्याच्या अडचणी नक्कीच आता सोडवण्याचं काम आमच्या काळात करू। कारण सन्मान्य श्री विजय दत्तात्रय डवले पाटील हे माझे वडील हे 15 वर्षापूर्वी इथं नगरसेवक म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे। त्यांच्याही काळात अतिशय चांगली कामं झालेली आहेत आणि मला पुन्हा तनपुरे साहेबांनी मला जी संधी दिली त्याचं मी नक्कीच सोनं करून मतदारांचे प्रश्न यापुढे नक्कीच सोडवण्याचं काम करेल। आता एक तरुण म्हणून तनपुरेंनी तुम्हाला पुन्हा संधी दिली, पण आता तुम्ही मतदारांसमोर जाणार आहात, तर मतदारांनी तुम्हाला का निवडून द्यावं असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं का आज युवकांनी याच्यात पुढाकार घेऊन राजकारण हे फक्त राजकारणापुरतं पदासाठी नसावं, तर युवकांचं, महिलांचं, गावातील सर्व घटकांचं या अडचणी जाणून आपण घेतल्या पाहिजेत। आणि एक युवक म्हणून मी नक्कीच पूर्ण ताकदीने सगळ्यांपर्यंत पोहोचून या समस्या सोडवण्याचं काम करेल। काय आवाहन कराल मतदारांना? मतदारांना एवढंच आवाहन करायचं की आपण उमेदवार हा कसा आहे याचं तुम्ही आकलन करण्यामध्ये त्याच्या कामकाजावर आकलन करावं की कुठला उमेदवार आपल्या संपर्कात आहे, सातत्याने आपल्या आडी अडचणी सोडवण्यासाठी कोण तत्पर आहे हे बघूनच आपण मतदान करावं, एवढंच मी मतदारांना आवाहन करतो। महिला उमेदवार आहे ना प्रभाग क्रमांक 9च्या सपना बुजाडी, एक महिला म्हणून तुम्हाला संधी दिली गेली आहे, काय वाटतं? तर आम्ही गेल्या 10 वर्षामध्ये राहुरी नगरपालिकेमध्ये सौ उषाताई तनपुरे, तसेच अरुण साहेब तनपुरे व प्राजक्तदादा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेल्या 10 वर्षामध्ये आमच्या वार्ड क्रमांक 9 मध्ये लोकांना अशा विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्यामध्ये रस्त्याची कामे असतील तर लोकांना आम्ही पाण्याची टाकी स्वतः अशी उपलब्ध करून देऊन लोकांना पाण्याचे प्रश्न सोडवलेले आहे। तसेच आमच्या गावामधील स्मशानभूमी ही अत्यंत दुरावस्थेत होती, तर ती आम्ही गेल्या 10 वर्षामध्ये तिचं काम करून अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेली आहे। तसेच आमच्या गावामध्ये अनेक लोकांना घरकुल योजना दिलेल्या आहेत, तसेच लोकांना शौचालयाच्याही सुविधा पुरवलेल्या आहेत। तर त्याचप्रमाणे
महिला उमेदवार म्हणून जसं आम्ही संधी दिलेली आहे तर ह्या संधीचं आम्ही सोनं करू. आणि येत्या एक प्रभागामध्ये महिलांसाठी काही अशी विशेष योजना, विशेष काम करण्याचा काही मानस आहे? तर महिलांसाठी विशेष करून उषा वहिनींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महिलांना बचत गट दिलेले आहेत. तर गेल्या 10 वर्षांमध्ये आम्ही महिलांना बचत गटातून अनेक अशा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहून काहीतरी त्याच्यामध्ये सुविधा उपलब्ध करून त्या स्वतःच्या पायावर उभं राहतील असं केलेलं आहे. आणि तसंच याही पुढे आम्ही त्यांना बचत गटातून सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. विकास कामाबरोबर सर्व समावेशक घटकांना बरोबर घेऊन एक तरुणांना संधी दिली. समोर देखील पुढे देखील काम करण्याचा त्या तरुणांचा मानस आहे. त्याचबरोबर महिला उमेदवारी मिळाल्याने महिलांना एक स्वतंत्र पायावर उभा करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून देखील कार्य केलं जाईल असं या दोन्ही उमेदवारांनी आपल्याला सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन राजेंद्र आढावसह गोविंद फुंडगे, यस9 मीडिया, राहुरी.